आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काही नाही. म्हणजे अक्षय? काही पत्ता लागला नाही. पोलीस त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करतायत. त्याचा फोन ट्रेस करायचा प्रयत्न केला, मी शोधायचा प्रयत्न केला, पण काही पत्ता लागत नाहीये. आम्ही पण त्याला खूप वेळा फोन ट्राय केला, सतत नॉट रिचेबल येत. मला कळतच नाही अक्षय असा न सांगता का? यशोधरा, उगाच काळजी असल्याचा आणू नकोस. अरबेन, अक्षय जेवढी काळजी असते ना तर ही वेळ आली नसती. तुला एक सांगतो, माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं ना, मी तुला कधी क्षमा करणार नाही. तू काय बोलतोयस? काय म्हणायचीस तू? आजवर माझ्या मुलांना त्रास होईल असं मी काही करणार नाही. जे काही करीन ते त्यांच्या भल्यासाठी. किती खोटं, किती खोटं. हे खोटं अजून किती दिवस रेटून रेटून बोलणार आहेस तू? अरे बस बस बस. काय हा बस काय? लग्नानंतर अरविंदशी जे काही वागत आलीस ना ते बघत आले ना मी इतकी वर्ष, पण आजपर्यंत मी काही बोलले नाही, कारण संसार तुम्हा दोघांचा होता. पण माझ्या नातवाला तुझ्या या स्वार्थीपणाचा काही त्रास झाला ना तर मी सहन करणार नाही. आयुष्यभर फक्त पैसा आणि बिझनेस याचाच विचार करत आलीस तू. एवढा विचार कधी अक्षयचा केलायस तू? पोटच्या पोराशी असं वागतं का कुणी? अगं, आज अक्षय घर सोडून गेला याला फक्त तू जबाबदार आहेस. आजी, आजी प्लीज. डॅड, या सगळ्याचा तुम्ही ममाना का दोष देताय? डॅड प्लीज. मम्मांची काय चूक आहे याच्यात आजी? अनफॉर्च्युनेटली अक्षय स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेलाय. आणि या सगळ्याचं आपल्याला जितकं टेन्शन आलंय तितकंच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन ममाना आलंय. फक्त त्या व्यक्त होत नाही तितकाच फरक आहे. हे बघ, तुला माहिती नाहीये यशोधराने. आजी ऐक ना प्लीज. हे बघ, माझा आणि अक्षयचा तुझ्यावर आणि डॅडवर जितका विश्वास आहे ना तितकाच ममांवरही विश्वास आहे. आमची खात्री आहे आमच्या बाबतीत ते कधीही चुकीचं. हेच तुमच्या ममानी तुम्हा दोन्ही मुलांच्या डोळ्यावरती काय सापडे लावून. अरे बस, खूप बोललास. आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ तू वाटेल ते बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही. ममा प्लीज प्लीज. या सिच्युएशन मध्ये आपण सगळे पॅनिक झालोय. अरे पण तू ऐकतोयस ना, दोघं कसं बोलतायत? प्रत्येक बाबतीत आम्हाला दोष देत आहेत. या परिस्थितीत आपण एकमेकांना धीर द्यायला हवा. हे असं ब्लेम गेम करणं चुकीचं नाही आहे का? आजी तूच म्हणतेस ना का, नात्यांमधलं अंतर वाढत गेलं की छोट्या छोट्या अडचणी सुद्धा मोठ्या संकटासारख्या वाटायला लागतात. आणि नात्यांमधली वीण घट्ट असली की मोठ्यात मोठं संकट सुद्धा छोटंसं वाटतं. हो की नाही? एक्सक्यूज मी. थांब यशोधरा. मला एक वचन दे. अक्षय घरी परत आल्यानंतर त्याच्या मनाविरुद्ध तू त्याचं कुणाशीही लग्न लावून देणार नाहीयेस. आई, आमचा अक्षय सुखरूप घरी परत येणं ही एकच महत्वाची गोष्ट आहे. डू यू अंडरस्टँड? Please try and understand.
मॉम तू ठीक आहेस ना? हे बघ आय नो तर यश आंटीनेच तुला किडनॅप केलं होतं आणि म्हणून मी तिच्या घरी जाऊन तिच्याशी भांडली आहे सुद्धा, तिला वॉर्न सुद्धा करून आली आहे. थँक गॉड. यु नो आपल्याकडे तिचे काही सिक्रेट्स आहेत ना म्हणून ती शांत बसली. आता ती कसली माघार घेतीये? एक सेकंड, ती तुला भेटली आहे? हो आमच्यात डील झाली आहे. व्हॉट डील? हेच की मला सोडायचं आणि तुझ्या डॅडाला लॉकअप मधून बाहेर काढायचं आणि त्या बदल्यात काय मॉम? त्या बदल्यामध्ये तिच्या विरोधात असलेले पुरावे मी तिला हँडओव्हर करायचे. अगं डोंट वरी, मला माहिती ती कशी येते. सो मी काहीच पुरावे तिला हँडओव्हर करणार आहे, बाकीचे सगळे आपल्याकडे ठेवणार आहे. आणि ऑफकोर्स तुझं लग्न ती अक्षयशी लावून देणार आहे. दॅट्स लाईक माय मॉम. अगं पण तो अक्षय घर सोडून कुठे निघून गेलाय, तो परत तरी आला पाहिजे, नाहीतर मग कसलं लग्न आणि काय? व्हॉट? अक्षय घर सोडून गेलाय? अगं तो कुठे गेलाय गॉड नोज. तो जिथे कुठे गेलाय ना तिथून तो लवकरात लवकर परत यायला हवाय. अक्षय, मिस्टर अक्षय, तुम्ही इथे कुठे होतात? तुम्ही तुमच्या घरचे तुमची किती काळजी करताय माहितीये तुम्हाला? हॅलो मिस्टर अक्षय, तुमच्याशी बोलते मी. लक्ष कुठे आहे तुमचं? हॅलो. माझी श्रावणी कुठे? मला मला माझ्या श्रावणीला भेटायचं. श्रावणी? अहो तुम्ही आमच्या घरी आलात. मी अनुष्का रत्नपारखी, ओळखलं का? रत्नपारखी? हो, हे रत्नपारखींचं घर आहे. ओळखलत का? मी अनुष्का. आता तरी ओळखलं का? मला माफ करा, मला माफ करा. मला काहीच कळत नाही. चालत चालत कुठे निघालो होतो, इथे कसं आलो? मे बी काय? बोला ना प्लीज. मे बी काय झालं? मे बी इशिता.
इशितामुळेच मी इथे आलो. मला इशिताला बघितल्यावर माझ्या श्रावणीची खूप आठवण येते. श्रावणी? कोण श्रावणी? प्लीज नीट सांगाल का? माझं प्रेम. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. पण ती आता माझ्या बरोबर नाही. मी चुकलो. पण तिला माहित नाहीये ती किती लांब गेली असेल ना माझ्यापासून. ती माझ्या खूप जवळ आहे. मी नाही विसरू शकत. नाही विसरू शकत. मिस्टर अक्षय, तुमच्या घरचे तुमची वाट बघतायत. प्लीज चला, मी तुम्हाला ड्रॉप करते. प्लीज प्लीज. ती मला काही खायला मिळेल का? मी 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. प्लीज. या तुम्ही आत, मी तुम्हाला जेवायला वाढते. या सावकाश. या बसा ना तुम्ही, प्लीज या. सावकाश. थँक्यू. काय ग, कसला आवाज झाला? आणि कोण आलाय? तू कोणाशी बोलतेस? कोण आले का एवढ्या रात्री? अक्षय सरनाईक आणि इथे? मी सांगते सगळं. मला वाटतंय त्यांची तब्येत ठीक नाहीये. आपण त्यांना आधी जेवायला द्यायला हवं. किती विकनेस आलाय त्यांना. डॅड, काम करा ना, आधी सरनाईकांना कळवा की अक्षय इथे आलेत, म्हणजे त्यांचं जरा टेन्शन कमी होईल. प्लीज. ठीक आहे, तू त्याच्या जेवणाचं बघ, मी फोन करतो. मी जेवण घेऊन येते. श्राऊ बाळा, अशीच बघत बसणार आहेस का? पण मग जा, चेंज करून घे जा आणि लेन्स लावून ये. आले, जा लवकर जा. रत्नपारखेंचा फोन आहे. येस मिस्टर रत्नपारखे. सॉरी एवढ्या उशिरा फोन केला. नाही, तेच म्हटलं, काही प्रॉब्लेम, काही इमर्जन्सी नाही ना? नाही, प्रॉब्लेम झाला नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे? तुमचा मुलगा सापडलाय. व्हॉट? काय म्हणालात तुम्ही? आमचा अक्षय? आमचा अक्षय? आमचा अक्षय सापडला? येस. वेर इज ही? कुठे आहे तो? कसा आहे तो? इट्स ओके, तो ठीक आहे. तो आमच्या घरी आलेला आहे. तुमच्या घरी? तिकडे कसं काय? तो कसा आला हे मला माहित नाही, पण जरा स्ट्रेस मध्ये वाटतोय. स्वाभाविकच आहे. तो कधी एकदा घरी येतोय, कधी एकदा त्याला पाहते असं झालंय मिस्टर रत्नपारखे.
आय नो नाही, माझ्या ड्रायव्हर बरोबर त्याला मी घरी पाठवतो. नो 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 नो, तुम्ही त्रास घेऊ नका. आम्ही श्रेयसला पाठवतो ना, ताबडतोब पाठवतो. ओके, आय थिंक दॅट्स बेटर. थँक्यू तुम्ही काही काळजी करू नका, तो इथे व्यवस्थित आहे. मिस्टर रत्नपारखे. थँक्यू वन्स अगेन. अरविंद, अरे ऐकलं मी, अक्षय सापडलं. मला सांग कुठे तो, मी त्याला जाऊन घेऊन येतो पटकन. अरे रत्नपारखेंच्या घरी येतो. रत्न पारखेंकडे? तिथे कशाला गेला असेल तो? माहित नाही, नो आयडिया. ठीक आहे, महत्वाचं म्हणजे तो सुखरूप आहे ना, रत्न पारखेंकडे आहे ना. मी जाऊन तिथे जाऊन त्याला घेऊन येतो. नाही, एक मिनिट. तू नाही, आय मीन तू किंवा मी नाही. अगं श्रेयसला पाठवते. अरविंद, या क्षणी त्याला श्रेयस समजून घेऊ शकतो. ही नीड्स हिज ब्रदर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सावकाश होऊ देत, काही लागलं तर सांगा. अनुष्का, हा इथे कसा? तेच सांगते काका, मगाशी बेल वाजली, आम्हा दोघींनाही जाग आली. श्राऊ मला न सांगता डोर ओपन करायला आली. पेपर साईड मी धावत आले म्हणून बरं झालं. श्राऊ डोर ओपन करायला जाणार तेवढ्यात मी तिला बाजूला केलं आणि समोर बघते तर अक्षय. बरं झालं बाई, त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही. हो ना काकू, बरं झालं मी ह्या गेटअप मध्ये होते. त्याने जर श्राऊला पाहिलं असतं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. अगं पण तो आपल्याच घरी इथे कसा काय आला? काका, मला वाटतंय तो त्याच्याच थॉट्स मध्ये इतका भरकटला असेल ना, त्यालाही कळलं नसेल. तो इतक्या स्ट्रेस मध्येही श्रावणीला शोधत इशिताकडे आला, म्हणजेच सबकॉन्शियसली त्याला इशिता आणि श्राऊ मध्ये काहीतरी साम्य जाणवलं असेल. हे सगळं आपल्यासाठी फार रिस्की आहे बरं का. म्हणजे इशिता आणि श्रावणीचं सिक्रेट हे फार काळ सिक्रेट राहणार नाही. तेव्हा या कोणालाही इथे परत बोलवायचं नाहीये. काका, तुमचं म्हणणं कळतंय, काळजी करू नका. तू बनशील का माझी श्रावणी? मिस्टर अक्षय, तुम्ही शुद्धीत नाही आहात. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळत नाहीये. तोच चेहरा, तोच आवाज, तोच स्पर्श. तुम्ही बना ना माझी श्रावणी, प्लीज बना ना. नाहीतर निदान तिला शोधण्यासाठी माझी मदत तरी करा. मला माहिती ती कुठेतरी आहे, कुठेतरी आहे ती मला अशी सोडून नाही जाऊ शकत. ती आहेत. खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. प्लीज नाही, प्लीज. मिस्टर अक्षय,
माफ कर. कुठे गेली माझी श्राव? डोंट वरी, श्रेयस येतोय, त्याला घेऊन जाय. तू थांब इथे, मी हे सगळं आवरते. आय थिंक मी चेंज करायला हवं. तू काळजी घे. अक्षय आहेत ते आत आहेत. मी म्हंटल होतं ना तुम्हाला ते सुखरूप परत येतील. थँक्यू सो मच. पण तो सापडला कुठे तुम्हाला? नाही, ऍक्च्युली ते कुठे सापडले नाहीत, ते स्वतःहून इथे आले. त्यांना मी खूप विचारण्याचा प्रयत्न केला, कुठे होते, तब्येत कशी आहे, पण मला वाटतं आता ते काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.